श्री गणेशाय नमः. तर आज आपण शिकणार आहोत की डिझाईन्सचा वापर कुठे आणि कसा करावा आणि त्या डिझाईन्स कशा काढल्या जातात. सुरुवातीला मी एक बॉर्डर लाईन इथे ड्रॉ करत आहे आणि ही बॉर्डर लाईन ड्रॉ करत असताना 4 ते 5 लाईन्स त्यानंतर हम्स मी ड्रॉ केलेल्या आहेत. दॅन ड्रॉप्स जे आहेत ते ड्रॉप शेप तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. ड्रॉप शेप ड्रॉ करत असताना तुम्हाला त्रिकोण हा शेप असला पाहिजे आणि खाली तुम्हाला सर्कलने तो जॉईंट करायचा आहे. हा ड्रॉप शेप जो आहे तो तुम्हाला डिझाईन्स डिवाईड करण्यासाठी ह्या बॉर्डर लाईनचा यूज केला जातो. ही बॉर्डर लाईन कुठे वापरली जाते तर बेसिकपासून ते ब्रायडलपर्यंत ह्या बॉर्डर लाईनचा यूज जो आहे तो तुम्हाला होणार आहे. बॉर्डर लाईन मी पहिले डायग्राम ड्रॉ केला आणि त्यानंतर त्या आतमध्ये फिलिंग करत असताना तुम्ही बॉर्डर बोल्ड करा आणि त्यानंतर क्लॉक आणि अँटी क्लॉक अशा दोन्ही मुवमेंटने तुम्हाला ती बोल्ड करायची आहे. सगळे ड्रॉपची साईज एकसारखी असली पाहिजे. त्यानंतर एक कवर लाईन आणि पुन्हा हम्स मी इथे ड्रॉ करत आहेत. ही बॉर्डर लाईन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही त्याला डेकोरेट करण्यासाठी पुन्हा डॉट्स डिझाईन करू शकता. ह्या पद्धतीने वापर शिकलो आणि कशी ड्रॉ करायची ते सुद्धा शिकलो. पुढची डिझाईन जी आहे तसं की फिलिंग एलिमेंट म्हणजे सपोर्टिव्ह एलिमेंट. आता ह्या डिझाईनचा वापर कसा करायचा ते सुद्धा बघूयात आणि ही डिझाईन नक्की कोणती आहे ते बघा. द आपण मराठीतून काढतो तो द उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने समोरासमोर तुम्हाला आलटून पालटून तो काढायचा आहे. मात्र समोरासमोर काढताना जी खिडकी तयार होते ती खिडकी तुम्हाला अशीच तयार करायची आहे. जर हे द वर खाली झाले तर तुमची प्रॉपर खिडकी तयार होणार नाही आणि तुम्हाला असे सुंदर आणि बारीक डॉट्ससुद्धा त्याच्यामध्ये देता येणार नाही. आता या डिझाईन्सचा यूज होतो तो बेसिकपासून ते ब्रायडलपर्यंत, पण जास्तीत जास्त यूज हा ब्रायडल डिझाईनमध्ये ॲडव्हान्स डिझाईनमध्ये याचा यूज होतो आणि याला सपोर्टिव्ह एलिमेंट असे म्हणतात. तिसरी डिझाईन आहे ती म्हणजे ती सुद्धा तुम्ही ह्या डिझाईन्सचा वापर असा आहे. तिसरी डिझाईन पहिली आणि दुसरी मर्ज करून मी तुम्हाला तिसरी डिझाईन बनवलेली आहे. ती म्हणजे तुम्ही बॉर्डर लाईन म्हणून सुद्धा वापर करू शकता आणि फिलिंग एलिमेंट म्हणून सुद्धा त्याचा वापर करू शकता. फॅब्रेट लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे कंटिन्यू लेफ्ट आणि राईट साईडने. दॅन सिंपल 4 व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायच्या आहेत आणि फॅब्रेट लाईन देखील व्हर्टिकल आहे इथे. आणि ड्रॉ करत असताना तुम्हाला ती पातळ असायला पाहिजे, तिला जाड करता कामा नये. जर ती पातळ असेल तरच ती सुंदर अशी दिसणार आहे. तर ह्या डिझाईन्सचा वापर तुम्ही सपोर्टिव्ह एलिमेंट किंवा बॉर्डर लाईन म्हणून देखील करू शकता आणि दोघांमध्ये यूज करत असताना तुम्ही ह्याच पद्धतीने ती ड्रॉ करू शकता. 4 लाईनमधल्या 2 लाईन तुम्ही सुरुवातीपासून बघत आला 1 2 3 4 याच्यामध्ये मी मधल्या 2 लाईन बोल्ड केलेल्या आहेत. याचाच अर्थ तुम्ही त्याचा वापर बॉर्डर लाईनमध्ये देखील करू शकता. त्यानंतर झुमका ड्रॉ केलेला आहे आणि झुमक्याच्या आतील फिलिंग ही खूप बेसिक दिलेली आहे. डबल लेअरची स्कॅलप दॅन बॉर्डर लाईन कंप्लीट करून त्याला आउटर लेअरला पुन्हा मी डॉट्स इथे देत आहे. आता झुमक्याच्या आजूबाजूला काय करायचं तर लटकन दाखवायचे असतात किंवा मंडप दाखवायचा असतो. तर तो मंडप जो आहे तो तुम्ही अगोदरच्या फॅब्रेट लाईनचा यूज करून तुम्ही हा लुक जो आहे ओव्हरऑल कंप्लीट करू शकता. ह्या डिझाईनचा वापरसुद्धा बेसिकमध्ये केला जातो आणि ब्रायडलमध्ये तर ह्याचा वापर होतोच, प्लस एंगेजमेंटमध्ये देखील याचा वापर होतो. 5वा जो बघणार आहोत तो खूप छान आणि सुंदर असा घटक आहे आणि तो म्हणजे स्पायरल ड्रॉ करून मी त्यावरती हम्स मिनी फ्लोरल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे इन शॉर्ट. आणि त्यानंतर त्यावरती 3D फ्लावर 3D फ्लावर मी इथे ड्रॉ केलेला आहे आणि असंच आणखी एक फ्लावर मी ड्रॉ करणार आहे. याचा यूज कसा होतो तर याचा यूज तुम्ही फ्लोरल अरेबिकमध्ये जास्तीत जास्त करू शकता आणि अरेबिक डिझाईनमध्ये देखील करू शकता, साध्या अरेबिक डिझाईनमध्ये. तसेच ह्याचा उपयोग हा ज्यांना फ्लोरल अरेबिक हवी असते पण भरून अशी डिझाईन्स हवी असते त्या डिझाईन्समध्ये तुम्ही याचा वापर बंचचा पूर्णपणे करू शकता. याच्यातले 20% मी ह्या 2 फ्लावर्सला दिलेले आहेत. त्यानंतर कुठलाही सर्कल, चौकोन, आयत आणि त्रिकोण असे हे शेप्स घेऊन तुम्ही त्यांना
काय करायचं आहे की तुम्ही ड्रॉ करून त्याच्या आउटरला तुम्हाला बॉर्डर लाईन डिझाईन करायची आहे. पुन्हा कवर लाईन देऊन तुम्ही त्याला हम्स ड्रॉ करायचे. म्हणजे युजली आपण एक लाईन काढल्यानंतर किंवा एक डिझाईन फिनिश झाल्यानंतर जी बॉर्डर लाईन डिझाईन करतो ती शेप्सच्या नंतर तुम्हाला ड्रॉ करायची आहे. सिम्पल. आता हा झाला टायनी पिकॉक. टायनी पिकॉकनंतर छोटीशी तुम्हाला त्याला क्रिएटिव्ह करायचा आहे. आता फ्लोरलमध्ये कसं असतं, जितकी तुम्ही क्रिएटिव्हिटी वाढवणार तितका तो फ्लोरल बंच उठून दिसतो. आणि 2 एलिमेंट आपले मेन होते ते म्हणजे फ्लोरल आणि हा 3D फ्लोरल बंच आहे. जो फ्लोरल मेन असेल त्या फ्लोरलच्या नावाने तो बंच ओळखला जातो. मिनी फ्लोरलनंतर आपण पूर्ण एक पानांची वेल इथे ड्रॉ केलेली आहे. लेफ्ट आणि राईट, लेफ्ट आणि राईट, लेफ्ट राईट असं करून तुम्हाला हे ड्रॉ करायचे आहे. आणि पुन्हा स्पायरलचे 3 एक सेट मी इथे ड्रॉ केलेला आहे, 2 + 1. त्यानंतर आता अजून ह्याला क्रिएटिव्ह करण्यासाठी काय करता येईल तर याच्यामध्ये लाईन प्लस स्नेक डिझाईन कशी काढायची ती बघा. एक झुंबर कसा असतो की त्याला लटकन्स असतात, त्याप्रमाणे झुंबरप्रमाणे ही डिझाईन ड्रॉ करायची. वर्टिकल लाईन जास्त आणि मागे आणि पुढे त्याच्या एक एक लाईन कमी करत. त्यानंतर एक मध्ये स्नेक काढून त्यानंतर तो बोल्ड करायचा. डिरेक्टली बोल्ड करू नका, खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. पानं थोडीशी मॅट झाल्यानंतर म्हणजे सुकल्यानंतर तुम्ही त्याला प्रॉपर आकार देऊन ती बोल्ड करायची आहेत. बोल्ड करताना क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा दोन्ही मुवमेंट्सचा तुम्हाला इथे यूज करायचा आहे. आणि कोणतीही 2 पानं एकमेकांमध्ये मर्ज होणार नाही याची मात्र खात्री असावी. आता त्या बॉक्समध्ये किंवा त्या शेपमध्ये तुम्ही काय करू शकता तर वरती दिलेल्या डिझाईन्सपैकी कोणतीही तुम्ही एक डिझाईन्स त्याच्या आतमध्ये ड्रॉ करू शकता. बघा, झुमका पण ड्रॉ करू शकता, व्हायब्रेट लाईन पण ड्रॉ करू शकता, दची डिझाईन पण तुम्ही तिथे ड्रॉ करू शकता. आणि जे ड्रॉप शेप आपण काढलेले आहेत तेही तुम्ही तिथे ड्रॉ करू शकता. ह्या पद्धतीने हा जो संबंध आहे एकमेकांशी 5 डिझाईनचा तो इथे मी दर्शवलेला आहे. आणि पुन्हा इथे टायनी पिकॉक विथ अप अँड डाऊनच्या लाईन, त्यानंतर एक ए शेप हा ड्रॉ केलेला आहे. आता पुन्हा मी एक कवर लाईन आणि एक लीफ ह्या पद्धतीने त्याला डेकोरेट करायचं आहे. तुम्हाला 4ही बाजूने, हे लक्षात ठेवा, कोणताही फ्लोरल बंच असेल तर त्याला 4ही बाजूने तुम्हाला 4 पण नाही 8 बाजूने तुम्हाला त्याला डेकोरेट करायचे आहे. त्यामुळे तो खूप सुंदर असा दिसून येतो. आणि हा खूप सुंदर फ्लावर तुम्ही कुठेही यूज करू शकता, बेसिकपासून ते ब्रायडलपर्यंत. मोस्टली याचा जास्तीत जास्त यूज हा फ्लोरल अरेबिकमध्ये होतो, हे मी स्पष्ट केलेलं आहे. 7वी डिझाईन्स आहे ती पण खूप सुंदर आहे आणि खूप इझी आहे. तुम्हाला अशी 2 कर्व लाईन ड्रॉ करायच्या आहेत आणि त्याला ना अशी वाईन्स लीफचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला वाईन्समध्ये करायचं आहे. म्हणजे एक पान आणि अनेक पानं मिळून होते ती म्हणजे पानांची फांदी. तर त्या फांद्यांमध्ये तुम्हाला ते रूपांतर करायचं आहे. आता फांद्यांची रचना कशी असेल तर एक मोठी असेल तर दुसरी फांदी लहान असली पाहिजे, पुन्हा तिसरी फांदी मोठी असली पाहिजे. आणि एक जर डावीकडे असेल तर दुसरी उजवीकडे असली पाहिजे आणि तिसरी जसं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पुन्हा डावीकडे. ह्या पद्धतीने याची रचना असेल. आणि याचा यूज हा ब्रायडलमध्ये जास्तीत जास्त होतो. डिटेलिंग डिझाईन्समध्ये याचा यूज खूप होतो. आता तुम्ही म्हणाल हे वाईन्स काढत होते, मध्येच हा कॉमा काढून तुम्ही त्याला पानं दाखवलेली आहेत. हो, जर तुम्ही एखादं झाड बघितलं किंवा एखादी वेल बघितली तर त्याच्या आतमध्ये थोड्या फांद्या पण असतात त्यांना. तर आपण त्या फांद्या ज्या आहेत त्या ह्या कॉमाच्या साह्यातून त्या फांद्यांना हलकीशी पानं आपण जे आहेत ते दाखवत आहोत. आणि असा करून त्या वेलींचा आणि या फांद्यांचा संबंध आपण तिथे दर्शवत आहोत, म्हणून हे ह्या पद्धतीने काढण्यात आलेलं आहे. आता ह्याचा वापर तुम्ही म्हणाल कुठं कराल तर जसं मी सांगितलं ॲडव्हान्स डिझाईनमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. पण जास्तीत जास्त ही डिझाईन जर तुम्ही अपवर्ड म्हणजे वरच्या बाजूला जर ॲज इट इज काढली तर तुम्ही स्टार्टअप म्हणून सुद्धा याचा यूज करू शकता. आणि मध्ये कुठेही तुम्ही लाईक जास्त करून फ्लोरल अरेबिकमध्ये याचा यूज होईल. जर त्याची रचना तुम्ही योग्य प्रमाणात केली तर, किंवा ॲडव्हान्स डिझाईनमध्ये तुम्ही ॲज इट इज हे यूज करू शकता. एक डिझाईन दुसरी डिझाईन हे प्रत्येक डिझाईन एकमेकांशी संबंधित असतात, हे मात्र नक्की आहे. आणि मध्ये तुम्हाला डॉट्स जे आहेत ते डिझाईन करायचे आहेत. 7वं आपण बघणार आहोत की लोटसचा बंच कसा ड्रॉ करायचा.
एक लोटसचा बंच ड्रॉ करताना तुम्हाला सेट आणि रचना माहिती असली पाहिजे की एक वर्टिकल, एक लेफ्ट आणि एक राईट ह्या पद्धतीने लोटसचं बंच तुम्हाला क्रिएट करायचं आहे. लोटस काढून घेतल्यानंतर त्या आतमध्ये जी कळी असते त्या कळीमध्ये एक डॉट आणि आउटर लाईनला तुम्हाला तो बोल्ड करायचा आहे. आता त्यानंतर फक्त हा बंच काढून चालणार आहे का? तर नाही. तर त्या सराउंडिंग काय केलं पाहिजे, तर तुम्ही कोणताही शेप घेऊन त्याला त्या आतमध्ये फिलिंग डिझाईन्स, जसं की वरती जे काम झालेलं आहे ते डार्क प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळे खालचं जे काम असेल ते लाईट असेल, जेणेकरून वरचा आपला मेन मोटिव्ह जो आहे तो लोटस आहे, त्यामुळे तो लोटस तिथे हायलाईट झाला पाहिजे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.